सोपं नसतं प्रेम करणं. जेव्हा अर्ध्या रात्रीला रडायला येतं ना, तेव्हा समजतं प्रेम काय असतं. जीव लावून खरं प्रेम करून पण त्रास झाला ना, मग समजतं प्रेम काय असतं. लांब राहून फक्त एका मॅसेजवर नातं असतं आणि ते सुद्धा बंद झाल्यावर समजतं प्रेम काय असतं. बोलणं बंद झाल्यावर आठवण येऊन रडायला येतं ना, मग समजतं प्रेम काय असतं. सोपं नसतं प्रेम करणं. ऐक ना, काय झालं आहे काय नक्की आपल्यात? खरंच मला काहीच कळत नाही आहे. दिवसभराच्या 24 तासांमधून कमीत कमी 14 तास तरी आपण बोलायचो. मग हे अचानक बिझी कुठून आलं? खरंच कळत नाही आहे मला. मग असे असेल तर नात्याच्या सुरुवातीलाच एवढा वेळ कुठून मिळत होता? काही चुकलं आहे का माझं? कुठं कमी पडलो का मी? कुठल्या अपेक्षा पूर्ण करत नाही का मी? की अजून काही? समोरून स्पष्ट कारण सांगितल्याशिवाय मला कसं काही कळणार आहे? त्रास होतो आहे, अगदी जीव घेणा त्रास होतो आहे. कुणी दुसरं आवडू लागलं आहे ना? नाही नाही, खरंच सांग. आज सगळं सांगून मोकळी हो. कुणी आवडते का? आणि कुणी असेल तर सांगून टाक. मला ना कुणाच्या आयुष्यात ऑप्शन म्हणून राहायचंच नाही आहे. त्यामुळं आता या इग्नोरचा खूपच त्रास होतो आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि ते नेहमी राहील. पण कुणा तिसऱ्या व्यक्तीमुळे तू मला वेळ देत नसशील तर ते कधीच माफ करू शकत नाही. मी याआधीही म्हटलं होतं, सर्व काही सहन करेल पण विश्वासघात नाही. काय असतं एखाद्या गोष्टीपासून दूर जाणं किंवा व्यक्तीमधून बाहेर पडणं, ते मूव्ह ऑन असं म्हणतात. तेच खरं आहे. आठवणी कधीच पुसता येत नाहीत. त्या कायम सोबत असतात. माणसं बदलतात, सोडून जातात आणि पाठी उरतात त्या फक्त आठवणी. एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणं म्हणजे पूर्णपणे त्या व्यक्तीला विसरणं नव्हे. त्याच्या सवयी, त्याचा वेळ आपण आपल्या आयुष्यातून वजा करत असतो. एक अंतर ठेवतो जे वेळेनुसार वाढत जातं. ती जागा, ती वस्तू, तो एखादा पदार्थ, तो क्षण सगळ्यांपासून दूर जातो. या सगळ्या गोष्टी दिसल्या तरी ती जखम नव्याने उन्मळून काढतात. ती व्यक्ती निघून गेली तरी माणूस त्याच्या आठवणीत जगतो. त्या आठवणी त्या व्यक्तीचं अस्तित्व जपून ठेवत असतात. त्रासही एवढ्या देतात कारण त्या फक्त जगता येतात, नव्याने अनुभवता येत नाहीत. मूव्ह ऑन म्हणजे त्या व्यक्तीचं आपल्या आयुष्यात नसणं मान्य करणं, समजून घेणं, स्वतःच्या मनाला समजून सांगणं आणि पुढच्या वाटचालीकडं निघून जाणं.